मार्गशीर्षचा हा तिसरा गुरुवार आणि हे व्रत म्हणजे माझ्या एकदम जवळचं आहे आणि एक गुण येतो म्हणतात ना, एखादं व्रत केल्यानंतर किंवा आपल्याला एक अनुभव येतो. तर ह्या व्रतातून मला नेहमीच अनुभव येत आला आहे. छान सगळी पूजा करून घेतली आणि हे आभीचं ना उपवास दिवशी खूप चालू असते नाही का, त्रास देणं. तर हा अंघोळ करायला तयारच नव्हता आणि हा उपवास दिवशी जास्ती त्रास देतो आणि का कशामुळे काय माहिती. काय देव पण माझी परीक्षा बघत असतो ते पण समजत नाही. दुपारच्या वेळेला ना सूर्याची किरणं देवीच्या अशी माथ्यापर्यंत आली होती आणि देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं ना, ते तुमच्यासोबत तर शेअर केलंच पाहिजे नाही का. आणि आज केला होता पुरणपोळीचा बेत. साहेबांना मध्ये मध्ये हुक्की येते, अगं हे कर ना ते कर ना. तर म्हटलं आता देवीचं आज हे पण आहे, उपवास पण आहे, देवीला नैवेद्य पण दाखवता येईल म्हणून म्हटलं चला आज पुरणपोळी करू मस्तपैकी. तर तेच बेत सगळा आखला होता, सगळं पीठ वगैरे मळून घेतलं होतं. इथे कटाच्या आमटीची तयारी चालू होती आणि आमची पाहुणी बाई आली आहे, तर तिला मी काम लावणार नाही असं होणार आहे का. तर तिला मी असं पुरण बारीक करायला लावलं होतं आणि ही छान अशी कटाची आमटी केली होती, बटाट्याची भाजी केली होती, पुरणपोळी केली होती, भात केला होता, पापड कुरडे हे पण सगळं भाजलं होतं आणि सगळं असं छान ताटामध्ये वाढून देवीला नैवेद्य दाखवला आणि आम्ही आरती करत होतो रात्रीच्या वेळी. आणि आभीचं ना प्रत्येक वेळी मध्ये मध्ये असते, सगळं काही त्यालाच करायचं असते. आता बघा की त्याचं काय चालू आहे, अजिबात आरती करत येत नव्हता. बाकी आजचं मस्त असं व्रत झालं होतं. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि पुढच्या व्लॉगमध्ये भेटू.